तर आता मी आणि मधुर आता हा बघा मधुर, मी आणि मधुर आता आम्ही आलोय खाली मार्केटमध्ये. आज लक्ष्मीपूजन आहे तर त्याची आईने काय काय लिस्ट दिली होती. तर सर्वप्रथम आपण आलोय हाराच्या दुकानात. तर बघा संगमेश्वरचा हे स्टँड आहे, स्टँडचा ब्रिज हा खाली मार्केटमध्ये रस्ता आहे तो. 2 हार दे नाही आणि गुलाब दे 2. मी आता 2 हार घेतलेत, 2 गुलाब घेतलेत. हे घेऊन आता आपल्याला जायचं फ्रुट्स घ्यायला. किती झाले? 140. ठीक आहे. तर आता आम्ही हार घेतलेत. आता फ्रुट्सवाल्यांकडे जातोय. काही फळं होती तिथे स्टँडवरतीच आहे फ्रूट स्टॉल. आपण तिथे जाऊया आणि फ्रूट्स घेऊया. तर हे बघा स्टँडच्या समोरच जे फ्रूट स्टॉल आहेत. तर आपण तिथे आता आलेलो आहे. काका मला 5 फळं द्या मिक्समध्ये आणि अर्धा डझन केळी द्या. कालभैरव जयंती 12 तारखेला, होय 12 नोव्हेंबरला आहे तरी सर्वांनी यायचं. होय 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 ते पण आपण करायचं आवर्जून आणि हजर राहिलंच पाहिजे. हो आपल्याला सध्या काळभैरव कमिटी ट्रस्टमध्ये मंडळा म्हणजे त्या ट्रस्टच्या कमिटीमध्ये प्रमोद काका आहेत. तर सगळ्यांना आत्ताच त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. 5 फळं आणि 1 संत्र जात आहे ना. हां 1 संत्र द्या एक्स्ट्रा त्याच्यात. संत्र एक्स्ट्रा. केळी द्या 6. कच्ची देऊ का पिकी देऊ? केळी द्या मीडियम द्या. बारका काय करतोय? आहे घरी. त्या दिवशी गेलो होतो होता घरे. होय होय आहे. 2 4 6. तर फळं झालीत, फुलं झालीत घेऊन आणि आम्ही आता जातोय मिठाई घ्यायला. समोरच इथे मिठाईचं दुकान आहे संगम म्हणून. तर तिथे मिठाई घेणार आहे. तर ती मिठाई घेतल्यानंतर घरी जाऊ. आता आपण आलो संगम स्वीट्समध्ये मिठाई घ्यायला. तर चला पटकन पेढे घेऊया. हा कसला आहे? दुधाचा पेढे. हा दुधाचा आहे का? दोन्ही पण छान आहेत पेढे. खव्याचं घे. मला खव्याचं द्या 1/2 किलो द्या. ओके थँक्यू. येस. तर चला आपण आता आलो इथे राजनगंजच्या दुकानाच्या इथे विड्याची पानं घ्यायला. सांग का 10 पानं आणि 3 सुपाऱ्या द्या. तर चला पान सुपारी घेऊन झालेला आहे. तर चला मंडळी फायनली मी आलो आता घरी ही सगळी खरेदी करून. तर आपण आता आतमध्ये घरी जाऊया आणि संध्याकाळची तयारी करूया. लक्ष्मीपूजनची तयारी सुरू झाली. सर्वप्रथम आता इथे रांगोळी काढते आणि इथे लक्ष्मी मातेची प्रतिमा, माझी रोजच्या हिशोबाच्या डायरीज आणि कॅमेरा असं सगळं बेसिक मांडलं आहे. शुभ संध्याकाळ मित्रांनो. आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या सणामधला हा महत्त्वाचा दिवस. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि आपण आता लक्ष्मीपूजन आपल्या घरी करणार आहोत. आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचं सहकुटुंब सहपरिवार आम्ही घरच्या घरीच लक्ष्मीपूजन करतो. तर मगाशी मला आईने लिस्ट दिली होती तर मी ती लिस्ट मार्केटमध्ये जाऊन त्या लिस्टप्रमाणे सगळं साहित्य घरी घेऊन आलो आहे. तर आता 7 वाजलेत. आता थोड्याच वेळात आपण लक्ष्मीपूजनाला स्टार्ट करूया. तर आजचा ब्लॉग हा लक्ष्मीपूजनावरती असणार आहे. तर आमच्या घरी कशी पूजा करतो किंवा आमची पद्धत काय आहे ही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर तुमच्याकडे लक्ष्मीपूजन तुमच्या घरी अथवा तुमच्या दुकानामध्ये कशा प्रकारे करतात तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर चला मित्रांनो
आपण आता लक्ष्मीपूजनाला स्टार्ट करूया. तर चला मंडळी, आपली आता तयारी एक 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 येते इकडे. तयारीचं जे साहित्य आहे, 5 फळं आणि ही जी पूजेची जी तयारी आहे, तर ती सर्व तयारी प्रसिद्धीने आणली बाहेर. फराळ, त्याच्यानंतर ही गोंड्याची फुलं. तर हे बत्ताशे, लाया आणि स्वीट्स. तर मित्रांनो, हे बत्ताशे आम्ही यंदा घरगुतीच बनवलेत. दरवर्षी आम्ही विकत आणायचो बाहेरून मार्केटमधून, तर हे यंदा आम्ही घरीच बनवलेले आहेत. तर अशी सगळी ही पूजेची तयारी आणलेली आहे. आता लवकरच पूजा स्टार्ट करूया. तर चला, सर्वप्रथम आता कलश मांडलेला आहे. खाली तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये कलश ठेवलेला त्याच्यावरती, आणि त्याच्यावर हे तामण आणि ह्या ज्या नोटा आहेत त्या सर्व त्या तामणामध्ये अशा सगळ्या आम्ही ठेवतो दरवर्षी. तसंच यावर्षी देखील ठेवतोय. तर फायनली आपण मित्रांनो पूजेला स्टार्ट करतोय. सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करतोय. अष्टगंध, कुठे याला गोळ्या लाव आणि फक्त असं हे करतात ना. कुठे लावत तर देवाच्या पायाला किंवा चला मंडळी, आता पूजा करून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता
पूजा आम्ही कशा प्रकारे केलेली. तर पूजा झाली आहे आता आणि आता आपण आरती करणार आहे. तर चला. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव नैना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी आरती ओ वाळू बावे काळ भैरवाला देवा काळ भैरवाला दीन दयाळा भक्त वचल्ला प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला धन्य तुझा अवतार जगिया रौद्र रूपधारी देवा रौद्र रूपधारी उग्र भयंकर भव्य मूर्ती परिभक्तांसी तारी देवा भक्तांसी तारी काशी क्षेत्रे वास तुझा तो तिथला अधिकारी देवा तिथला अधिकारी तुझिया नाम स्मरणे पती पिशाचा दिभारी आरती ओ वाळू भावे काळ भैरवाला देवा काळ भैरवाला कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ जा तर चला, ही अशी होती आजची आपली लक्ष्मीपूजनाची पूजा. तर पूजा तर छान पद्धतीने पार पडले. तर आता पूजा झाली आणि आपल्याकडे एक पद्धत आहे की लक्ष्मीपूजनाला झाडूची पूजा केली जाते. तर तीच आता नवीन झाडूची आता पूजा करते. आजीसारखी माझ्यासाठी माझ्या घरात राहा. बाई ग बाई माझ्या सासूसारखी माझ्या प्रत्येक गोष्टीत खोट काढ. बाई ग बाई माझ्या बहिणीसारखी माझ्या रस्त्यातले काटे बाजूला सार. बाई ग बाई माझ्या पापणीच्या केसांसारखी माझ्या डोळ्यातील कचरा बाजूला काढ. बाई ग बाई माझ्या घरात आनंदाने फिरत राहा. तर मित्रांनो, लक्ष्मीपूजन झालेलं आहे. पूजा झाली आहे, त्याच्यानंतर झाडूची देखील पूजा झाली, आरती देखील करून झाली. सगळं विधिवत खूप छान पद्धतीने आम्ही पार पडलेलं आहे. तर आता मी जातोय खाली, म्हणजे माझे कपडे चेंज करून थोडं खाली समोर दुकानामध्ये वगैरे लक्ष्मीपूजन असतं, तर तिथे जाणार आहे, तिथे पाया पडणार आहे आणि थोडे फटाके वगैरे लावून पुन्हा घरी येईन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आमच्या घरातून जर लक्ष्मीपूजन आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन होतं तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा आपला ब्लॉग जर आवडला असल्यास तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.
लक्ष्मी पूजन. नाही रे यार, तुम्ही मार- हा हा